हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आवरली की नाही कामं? अजून नसेलही आवरली तरी 5 मिनिटं विसावा घेऊन मी काय बोलतीये आज हे ऐकाच. मी आई पण वर्सेस बाई पण या विषयावर माझा अनुभव किंवा माझे मत व्यक्त करणार आहे. एक मुलगी म्हणून चाललेला प्रवास एका दिवसात एक बाई म्हणून चालू होतो. लग्नानंतर हो की नाही तिची यांची मुलगी आहे ती अशी ओळख असते, तर लग्नानंतर यांची सुनबाई आहे ती यात रूपांतर होते. बाई या शब्दासोबत भरपूर जबाबदारी पण येऊन पडतात तिच्यावरती. त्याही एका दिवसात चहा झाला म्हणून उठून बसणारी ती चहा करायचा आहे सगळ्यांसाठी लवकर उठून या विचाराने उठलेली असते. आयता टिफिन घेऊन ऑफिसला जाणारी ती आता सगळं घर आवरून स्वयंपाक करून त्याच वेळेवर ऑफिसला जाते. सोपं नसतं तिच्यासाठी ते सगळं, पण ती करते सगळं. आपली जबाबदारी आहे ती, ते घर, ती माणसे आणि एक बाई म्हणून झाल्याची जाण ठेवून हळूहळू रोळत असते ती त्यात. पण जेव्हा एक बाईचा प्रवास आता आई होण्याकडे चालू होणार असतो तो काही सोपा नसतो. ती मुलगीची आई होते तेव्हा ती स्वतःला मेंटेन ठेवतच सगळं करत असते, पण एक आई होण्याच्या प्रवासात ती आपल्या येणाऱ्या बाळाच्या आनंदात तिच्यात होणारे बदल हसत हसत एक्सेप्ट करत असते. आधी थोडं जरी वजन वाढलं की ती डाएट करायची, मी किती छान दिसू शकते यासाठी ती प्रयत्न करायची. पण आता ती एक आई होणार आहे. तिथे वाढणारे वजन, शरीराचा आकार, स्ट्रेच मार्क्स, स्किनचा ग्लो, हार्मोनल चेंजेस सगळं काही लेट गो करत आनंदाने होणारे बदल एक्सेप्ट करत आहे. देवाने बघा ना तो प्रवास कसा छान डिझाईन केलेला आहे. पहिले 3 महिने काहीच खाऊ वाटत नाही. सात्विक अन्न खाऊ वाटतं. तुपाचा, तेलाचा, कांद्याचा सगळ्यांचाच वास येतो, कारण बाळ झाल्यानंतर पहिले काही महिने सात्विकच आहार घ्यावा लागतो. कारण आपली पचन संस्था नाजूक झालेली असते डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये. 3 महिने आपल्या शरीरात बदल घडायला लागतात. थोडं अनइझी होतं सगळं आपल्यासाठी, कारण एकाच कुशीवर झोपणे, सांभाळून चालणे, मूड स्विंग्स होणे, वाढलेलं वजन, पण ते सगळं एक्सेप्ट करत पुढे चाललेली असती ती होणारी आई. बाळ झाल्यानंतर तिला बाळाकडे तोंड करून एका कुशीवरच झोपायचं आहे. ते रडेल, झोपी देणार नाही, तर मूड स्विंग्स होणार आहेत. ते वाढलेलं वजनही असेल, त्यामुळे तुम्हाला बाळाला घेऊन जपून चालावं लागणार आहे. शेवटचे 3 महिने खूप अवघड असतात. शरीरात झालेल्या बदलामुळे नीट झोप होत नाही. बाळाच्या वाढत्या वजनामुळे टॉयलेटसाठी सारखं उठावं लागतं. कितीही झोपेत असला तरी डायरेक्ट बेडवर न उठून उभा न राहता आधी उठून बसावं लागतं आणि मग उभा राहावं लागतं, कारण बाळाला त्रास होऊ नये म्हणून. हे सगळं कशासाठी? तर डिलिव्हरी नंतर तिला बाळाला फीड करण्यासाठी दर 3 तासांनी उठून बसायचे असते. त्यामुळे तिला कंटिन्यू अशी झोप नसते. बाळाला उठून मांडीवर घेऊनच तिला फीड करावे लागते. म्हणून म्हणतात एक आई होणं सोपं नसतं. बाईपणापेक्षा आई पण भारी.